नमस्कार. इयत्ता 8वीच्या स्कॉलर विद्यार्थ्यांनो, स्कॉलरशिप परीक्षेसाठी विषय गणित त्यामधील स्वाध्याय 3.1 आपण सोडवणार आहोत, जो मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या या घटकावर आधारित असणार आहे. चला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे पहा. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी टिंब जोड्यामध्ये 6चा फरक आहे. क्रमाने ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला शोध घ्यावा लागेल की कोणत्या मूळ संख्यामध्ये 6चा फरक आहे. म्हणजे नंतरची जी मूळ संख्या आहे ती आधीच्या मूळ संख्यामधून आपण जर त्या ठिकाणी वजा केली, फरक काढला दोघांचा, तर त्याचं उत्तर 6 यायला पाहिजे. तर यासाठी पहा, आपल्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या इथे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. तर इथे याप्रमाणे मी 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. 1 ते 10 पर्यंत आपल्याला 4 मूळ संख्या सापडतात. 11 ते 20 पर्यंत आहेत या 4. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 2च आहेत. 31 ते 40 मध्ये 2 आहेत. याप्रमाणे आपण जर टेबल वाईज हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जाणार आहे. तर यामध्ये आपल्याला 6चा फरक जो आहे तो शोधायचा आहे. बाकी कोणकोणत्या संख्येमध्ये 6चा फरक त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय. तर या ज्या जोड्या आहेत या जोड्या आपल्याला या ठिकाणी शोधून किती जोड्या सापडत आहेत त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे. तर पहिले पहा, 2, 3 इथे 1चा फरक आहे, इथे 2चा फरक आहे, इथे या ठिकाणी 2चाच फरक दिसतो आपल्याला. 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे. क्रमानेच आपल्याला घ्यायचं पहा. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. 13, 17 मध्ये 13 आणि 4 17 होतात, 4चा फरक आहे. 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे. 19 आणि 23 मध्ये 19 आणि 4 23 म्हणजे ते 4चा फरक आहे. 23 आणि 29 मध्ये 6चा फरक आहे. 29 मधनं जर आपण 23 वजा केले तर आपल्याला त्या ठिकाणी 6 उत्तर जे आहे ते मिळणार आहे. म्हणजे पहिली जी तुमची जोडी आहे ती तुम्हाला मिळेल ज्याच्यामध्ये फरक 6चा दिसून येतोय. पहा, पहिली जोडी तुम्हाला 29 वजा 23 बरोबर 6. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर 29 आणि 4 31 होतात. 29 आणि 2 31 होतात. तर 2चा फरक आहे. 31 आणि 6 37 होतात. इथे पण 6चा फरक आहे. दुसरी जोडी आहे 37 मधनं आपल्याला 31 जर वजा केले तर आपल्याला 6 उत्तर येते. यानंतर पुढे जर आपण गेलो 37 आणि 4 41 41 आणि 2 43 43 43 आणि 4 47 होतील. 47 आणि 6 53 होईल. पहा, ही पुढची जोडी आपल्याला 47च्या पुढची जी मूळ संख्या आहे ती 53 येते. त्यामुळे तिसरी जी आपल्याला जोडी मिळते पहा 47 आणि 53 म्हणजे 53 वजा 47 जर आपण केलं तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला 6 मिळते. ओके. त्यानंतर पुढे 53 आणि 59 ही जी जोडी आहे याच्यामध्ये सुद्धा 53च्या पुढे 59 येतात. याचं उत्तर सुद्धा आपल्याला वजाबाकीचं 6च येते. 59 मधनं आपण जर 53 वजा केले तर उत्तर आपल्याला त्या ठिकाणी 6 मिळतं. 59 वजा 53 बरोबर 6. यानंतर 59च्या पुढची मूळ संख्या 61 येते. तर यांचं उत्तर 59 अधिक 2 61. 2चा फरक आहे 61 आणि 64 मध्ये 6चा फरक दिसतोय. पहा, म्हणजे पुढची जी तुमची संख्या आहे ज्यामध्ये 6चा फरक दिसतोय आपल्याला ती आहे 61 व 67. म्हणजे पाचवी जी जोडी आहे तुम्हाला 67 वजा 61 बरोबर 6. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 1 2 3 4 5 जोड्या इथे मिळालेल्या आहेत. याच्या पुढे आपण जर गेलो तर 67 आणि 4 71 होतील. 71 आणि 2 73 73 आणि 6 79 होतात. तर 6वी जी जोडी आहे आपल्याला त्या ठिकाणी 79 वजा 73 याप्रमाणे मिळत आहे. याचं उत्तर सुद्धा 6 त्या ठिकाणी येत आहे. पहा, यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर 79 आणि पुढची जोडी आपल्याला मिळेल. पहा, 79 2 79 80 79 आणि 4 83 होतील. इथे 4चा फरक दिसतोय. 83 आणि 79 मध्ये आपल्याला 6चा फरक दिसेल. म्हणजे 7वी जी जोडी आहे ती तुम्हाला 89 वजा 83 याचं उत्तर सुद्धा 6 येत आहे. तर अशा पद्धतीने या 7 जोड्या ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. पहा, ज्यामध्ये 6चा फरक दिसतोय. या 7 जोड्या आहेत ज्यामध्ये 6चा फरक आहे. याचा अर्थ आपलं योग्य जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये आपल्याला 6चा फरक आढळून येईल. अशा या जोड्या आपल्याला लिहिता येतील. यासाठी सर्व मूळ संख्या आपल्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे 11 पासून ते 100 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते. तर इथे आपल्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांचा विचार करावा लागेल की कोणकोणत्या मूळ संख्या आपल्याला त्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळतात. तर यामध्ये अंकांची अदलाबदल करायची असेल तर तुम्हाला 2 अंकी संख्या पाहिजे. तर 11 ही जी त्या ठिकाणी संख्या आहे याची जर आपण अदलाबदल केली तर आपल्याला येणारं जे उत्तर आहे ते 11च मिळतंय. पहा, म्हणजे 11 ही एक संख्या आहे की ज्यांच्यामध्ये तुम्ही अंकांची अदलाबदल करू शकता. बदल करून तुम्हाला 11 ही मूळ संख्याच मिळते. यानंतर पुढची जी मूळ संख्या आहे 13, यामध्ये बदल आपण जर केला तर 13 मध्ये बदल करून तुमचं जे उत्तर येईल 3 आणि 1 31 ही सुद्धा मूळ संख्याच आहे.
यानंतर पुढची मूळ संख्या आहे 17. याचा जर आपण बदल केला 17मध्ये तर त्या ठिकाणी उत्तर 71 येते आणि 71 ही सुद्धा मूळ संख्या आहे. ओके. त्यानंतर पुढची जी संख्या आहे 19. 19मध्ये आपण जर बदल केला तर 91 उत्तर येते. पहा 19 मधल्या अंकांची बदल करून 91 उत्तर मिळते. तर हे 91 हे काही उत्तर तुमचं मूळ संख्येमध्ये बसत नाही, त्यामुळे आपण ते घेणार नाही. 23 यांची बदल करा, 32 उत्तर येईल. 32 ही मूळ संख्या नाही आहे. त्यानंतर इथे 29ची बदल करा तर 92 उत्तर येईल, ही सुद्धा मूळ संख्या नाही आहे. 31ची बदल केल्यास त्या ठिकाणी 13 उत्तर येते. 31ची जर आपण बदल केली तर त्याचं उत्तर 13 येते आणि 13 ही मूळ संख्या आहे. 31 नंतर पुढचं आहे तुमचे 37 आहेत. तर 37 या संख्येची बदल करून 73 उत्तर येते. 3ची बदल केल्यास 73 उत्तर येईल. 73 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 37 ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल, ज्यामध्ये आपल्याला अंकांची बदल करून उत्तर मिळते जी मूळ संख्या आहे. यानंतर पुढची 41ची बदल करून 14 मिळेल. 14 ही मूळ संख्या नाही आहे. 43ची बदल करून 34 मिळेल, ती पण मूळ संख्या नाही आहे. याची 74 मिळेल, ती मूळ संख्या नाही आहे. 53 35 होईल, मूळ संख्या नाही आहे. 95 होईल, याची बदल करून मूळ संख्या नाही आहे. 61ची बदल करून 16 मिळतील, ती मूळ संख्या नाही आहे. याची बदल करून तुम्हाला 76 मिळतील, ती मूळ संख्या नाही आहे. 71ची बदल करून तुम्हाला संख्या मिळेल 17. 71ची जर बदल केली तर त्यापासून संख्या मिळेल 17. तर 17 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढे आहे 73. 73ची बदल आपण जर केली त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी 37 मिळतील. 37 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढे 79 आहे. तर 79 जर बदल केली आपण तर आपल्याला 97 मिळतील. तर 79ची बदल करून आपल्याला 97 मिळतील. 97 ही मूळ संख्या आहे, म्हणजे ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. यानंतर पुढे आपण पाहिलं 83 त्याचे 38 होतील, तर ती मूळ संख्या नाही आहे. 98 होतील, ती पण मूळ संख्या नाही आहे. शेवटचा आहे 97. 97ची जर आपण बदल केली तर त्याचं उत्तर 79 येतं आहे, म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या मिळते. तर एवढ्या संख्या तुम्हाला सापडतील की ज्यांच्या आपण अंकांची बदल केल्यास नवीन जी संख्या मिळते ती स्वतः मूळ संख्या असते. तर या संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर 9 संख्या तुम्हाला त्या ठिकाणी अशा मिळतात 1 ते 100 मध्ये की ज्यांच्या अंकांची बदल केल्यास आपल्याला मिळणारी संख्या ही सुद्धा मूळ संख्याच असते. तर या संख्या तुम्हाला लक्षात ठेवता येतील. प्रश्न जर आला तर आपण ते सूत्राप्रमाणे लक्षात ठेवून त्याचं उत्तर जे आहे ते लिहू शकतो. पुढचा प्रश्न 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती. तर आधी आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला मोठा जो अंक आहे तो अंक 9, तो जर 5 वेळेस लिहिला तर आपल्याला ती संख्या मिळून जाईल. 5 अंकी मोठ्यात मोठी. आता ती जर आपल्याला समसंख्या हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बदल करावा लागेल थोडासा शेवटच्या अंकामध्ये. तर हा बदल असा होईल यामध्ये, तर 99,999 न लिहिता शेवटचा अंक मी 8 करतोय, कारण हा 8 केल्यामुळे माझी संख्या ही समसंख्या होणार आहे. मी जर इथे 9 लिहिली असते तर ही विषम संख्या झाली असते, पण आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या हवी आहे, त्यामुळे ती मिळाली 99,998. आणि 4 अंकी जी आपल्याला लहानात लहान संख्या हवी आहे, 4 अंकी कशी हवी आहे 4 अंकी लहानात लहान विषम संख्या पाहिजे. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता ही विषम संख्या आपल्याला मिळवण्यासाठी तुमच्या संख्येचा शेवटचा अंक हा 2 ने भाग जाणारा नको आहे, आणि त्यामुळे ही संख्या तुम्हाला 1001 अशी घ्यावी लागेल, म्हणजे 1001 अशी घ्यावी लागेल. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, यांचा फरक काढायचा आहे. या 2 संख्येमधला फरक काढायचा, म्हणजे यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला. 8मधनं 1 जर गेले तर त्याचं उत्तर 7 येईल. 9,9 तसेच खाली येतील. 9,9 तसेच खाली येतील. 9मधनं 1 गेले तर 8 मिळतील आणि 9 तसेच खाली येतील. 98,997. यामध्ये आपल्याला अंकांची बेरीज विचारली. 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 7. तर यांची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला करायची आहे. 9 17 17 9 26 26 आणि 9 35 35 आणि 7 होतील 42. तर याचं उत्तर आहे 42. तुमच्या या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नामध्येच आपण फरक काढलेला आहे आणि फरकातील सर्व अंकांची बेरीज 42 आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 42. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिलेले त्यांनी x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या पुढीलपैकी कोणती. अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवायला विचारलेले असतात तेव्हा आपल्याला
जी संख्या दिलेली असेल पहा तिच्या शेजारची संख्या आधी आपल्याला शोधायची असते. तर आधी आपण x अधिक 5 ही जी समसंख्या आहे तिच्या मागील आपल्याला 12 विषम संख्या शोधायची आहे. तर x अधिक 5 याच्या मागील पहिली आपण विषम संख्या शोधूयात पहा. x अधिक 5 च्या मागील पहिली समसंख्या विषम संख्या तुम्हाला त्या ठिकाणी पहिली विषम संख्या शोधायची आहे. तर ही स्वतः समसंख्या असल्यामुळे आपण जर याच्यातनं 1 वजा केला तर तुम्हाला ती पुढची विषम संख्या मिळेल पहा. कोणत्याही समसंख्येतनं 1 वजा केला की ते आपल्याला विषम संख्येमध्ये उत्तर मिळू शकतं. म्हणजे हे कसं होईल तर x अधिक 5 जे आहे त्याच्यातनं आपला 1 वजा करायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल पहा याप्रमाणे. हे अधिक 5 आणि हे वजा 1 धन 5 आणि ऋण 1 यांची बेरीज होईल. वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वजाबाकी होऊन आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मिळेल. म्हणजे याचं उत्तर येईल 5 मधनं 1 गेले 4 उरतील, 4ला मोठ्या संख्येचं चिन्ह x अधिक 4. तर ही तुमची पहिली विषम संख्या मिळाली तुम्हाला. तर तुम्हाला आणखी पाठीमागे त्या ठिकाणी 11 घरं जावं लागेल. आपल्याला 12वी विचारली तर एक घर पहिली संख्या शोधली आपण म्हणजे आपला आणखी 11 घरं जे आहेत ते पाठीमागे जावं लागेल. तर कोणत्याही विषम संख्येच्यामध्ये 2चा फरक असतो. म्हणजे आपल्याला आपल्याला 11 स्थाने पाठीमागे जायचं आहे. 11 स्थाने मागे जावे लागेल. आता हे जर मागे जावं लागणार आहे तर 2 जवळच्या विषम संख्येमध्ये आपल्याला 2चा फरक दिसतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला 11 गुणिले 2 बरोबर 22. तर 22 ही संख्या काय करावं लागेल तुम्हाला या संख्येतनं वजा करावी लागेल. कारण आपल्याला ते मागं जायचं आहे, बॅक जायचं आहे. पुढे जायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ॲड केलं असतं. पाठीमागं जायचं त्यामुळे आपल्याला ते या संख्येमध्ये वजा करावं लागतं. x अधिक 4 याच्यामधून आपल्याला काय करायचे वजा 22 करायचे पहा. म्हणून ती संख्या जी आहे तुम्हाला जी संख्या हवी आहे ती संख्या तुम्हाला याप्रमाणे मिळेल. या संख्येतनं आपल्याला हे 22 वजा करायचे आहेत. x अधिक 4 वजा 22 या दोन संख्यांची तुम्हाला बेरीज करावी लागेल. धन 4 आणि ऋण 22. तर 22 ऋण आहेत, 4 धन आहेत, चिन्ह वेगवेगळे आहेत त्यामुळे यांची होईल वजाबाकी. 22 मधनं 4 गेल्यानंतर 18 उत्तर येईल आणि याला चिन्ह येईल मोठ्या संख्येचं म्हणजे 22चं ऋण. x वजा 18 हा पर्याय त्या ठिकाणी तुमचा असणार आहे पहा योग्य पर्याय. ती संख्या तुमची x वजा 18 असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. ती संख्या x वजा 18. ओके, पुढे 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. तर 21 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची आपल्याला इथे प्रथम बेरीज करावी लागेल आणि मग त्या 200 पेक्षा कितीने जास्त होतात ते आपल्याला इथे शोधता येईल. तर 21 पासून 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची आपण बेरीज मांडूया. तिथे 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 21 ते 50 मध्ये पहा 23 आहेत. 23 त्यानंतर पुढची मूळ संख्या येईल तुमची 29, त्याच्या पुढची मूळ संख्या येईल 31, त्याच्या पुढची मूळ संख्या येईल 37, त्याच्या पुढची मूळ संख्या येईल 41, त्याच्या पुढची मूळ संख्या 43 आणि त्याच्या पुढची मूळ संख्या येईल 47. तर या सर्व संख्या आहेत तुमच्या 21 पासून तर 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. तर 21 पासून 50 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसतात यांची जर आपण बेरीज केली तर याचं जे उत्तर आहे आडवी बेरीज करूयात आपण. 7 आणि 3 10, 10 11, 11 आणि 7 18, 18 19, 19 आणि 9 28 आणि 3 31. शेवटी 1 येईल 3 ह्याच्यात येईल पहा. त्या ठिकाणी तुमचे 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 3 21, 21 आणि 2 23, 23 आणि 2 25. तर 251 हे उत्तर येत आहे. तर हे उत्तर तुमचं 251 कितीने जास्त आहे 200 पेक्षा. तर 200 पेक्षा कितीने जास्त आहे 251 वजा 200. तर यामध्ये 1 5 आणि 0. तर 51 ने ते त्या ठिकाणी संख्या जास्त येणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी योग्य आहे. 51 ने येणारं उत्तर हे जास्त असेल, मोठं असेल. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17 ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती. 17 ने भाग जाणारी संख्या ही x आहे. तर आपण इथे 17चा टेबल 17चा पाढा जो आहे तो या ठिकाणी जर लिहिला तर पहा यामध्ये आपल्याला लगेच उत्तर मिळणार आहे. 17चा मी पाढा लिहितो इथे. 17 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68, 17 5 85, 17 सक 102. ठीक आहे, इथपर्यंतच लिहूयात. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर ही संख्या आहे तुमची विषम. पहिली संख्या तुम्हाला विषम दिसते, पुढची संख्या तुम्हाला सम दिसते, परत पुढची संख्या जी आहे ती विषम दिसते. पहा 17चा पाढा असा आहे, एक संख्या सम एक विषम, एक सम एक विषम. पुढची 68 ही संख्या पुन्हा सम आहे,
त्याच्या पुढची 85 ही संख्या पुन्हा विषम दिसते आपल्याला, त्याच्या पुढची संख्या ही पुन्हा सम दिसत आहे. तर यामध्ये आपण ही जी पहिली संख्या आहे याला आपण x मानू पहा. इथे जर आपण x मानले, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, म्हणजे 17 ही विषम संख्या आहे, तिला आपण जर x मानलं तर यामध्ये आपलं पुढे त्यांनी विचारलेलं आहे की 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. तर 1 च्या पुढची पहिली समसंख्या तुमची ही असणार आहे पहा 34, आहे की नाही. मग हे 34 तुम्हाला कसे मिळतील, तर 17 मध्ये तुम्हाला 17 अधिक मिळवावे लागतील, म्हणजे या x मध्ये किती मिळवायचे आपल्याला, 17 मिळवायचे. तर ही तुमची पहिली समसंख्या असेल, ही पहिली समसंख्या. पुन्हा नंतर x नंतरची पहिली समसंख्या येईल x अधिक 17. त्यानंतर पुढची तर ही घ्यायचीच नाही आपल्याला, कारण ती विषम संख्या आहे, तर ही संख्या तुम्हाला घ्यावी लागेल. तर या संख्येमध्ये आपल्याला तिसऱ्या संख्येमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर x अधिक किती केल्यावर 51 उत्तर येईल, तर x अधिक x म्हणजे 17 समजायचे. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 34 मिळवावे लागतील, तेव्हा तुम्हाला विषम संख्या मिळेल. आणि पुढची 68 ही संख्या जर मिळवायची असेल तर x अधिक 17 अधिक 51 त्यामध्ये मिळवावे लागतील, आणि मग ही तुम्हाला दुसरी समसंख्या मिळेल. याप्रमाणे दुसरी समसंख्या x अधिक 51 असणार आहे. हे म्हणजे हा पाढा जो दिलेला आहे याला कंपॅरिझन करून आपण असं उत्तर जे आहे ते मिळू शकतो. तर तुमचं उत्तर इथे x अधिक 51 असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपल्याला योग्य म्हणता येईल. इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. x अधिक 51 ही x नंतरची दुसरी समसंख्या असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या टिंब जोड्या आहेत. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन मूळ संख्येमधील फरक हा 2चा असेल त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. तर या ज्या जोडमूळ संख्या आहेत या कोणकोणत्या आहेत, जोडमूळ संख्यांच्या जर आपण जोड्या शोधल्या, जोडमूळ संख्याचा अर्थ समजून घ्या. ज्या मूळ संख्येमधील फरक 2 येतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर यामध्ये आपण पहिली जी जोडी आहे ती आपण लिहू शकतो 3 व 5, कारण याच्यामध्ये वजाबाकी करून तुमचं उत्तर बरोबर 5 मधनं 3 गेले की उत्तर 2 येते. 2 हा उत्तर आलं पाहिजे. 3 व 5 ही पहिली जोडी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढची जोडी आहे 5 व 7. 5 व 7, 7 मधनं 5 वजा केले की उत्तर तुमचं 2 येणार आहे. त्याच्या पुढे जर आपण पाहिले तर पुढची जोडी आपल्याला मिळेल 11 व 13. 13तनं 11 वजा केले तरी उत्तर आपलं 2च येत आहे. त्यानंतर पुढची जोडी आहे तुमची 17 व 19. 17 व 19, 19 मधनं 17 वजा केले त्याचं उत्तर 2 येत आहे. त्यानंतर पाचवी जोडी त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल 29 व 31. 29 व 31 या दोन्ही मूळ संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या, आणि 31 मधनं 29 वजा केले की उत्तर 2 येतं, त्याच्यामुळे ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर पुढची आहे 41 व 43. 43 मधनं 41 वजा केल्यानंतर आपलं उत्तर 2 येत आहे. त्याच्या पुढची जोडी आहे तुमची 59 व 61. 59 व 61 यामध्ये पण 2चा फरक आहे. त्यानंतरची पुढची जोडी आहे 71 व 73. यामध्ये पण 2चा फरक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण 8 जोड्या ज्या आहेत त्या 1 ते 100 पर्यंत मिळतात, ज्यामध्ये 2चा फरक दिसून येतो. या पद्धतीने तुमचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 7व्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढे चला. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. 21 पासून तर पुढे तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आपल्याला इथे 1 पासून तुमच्या ज्या क्रमशः संख्या असतात ना त्यांची जर आपल्याला बेरीज n पर्यंतच्या संख्यांची आपण जर बेरीज त्या ठिकाणी काढायची असेल तर सूत्र दिलेलं आहे आपल्याला इथे. सूत्र काय सांगतो तुम्हाला की 1 ते n पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 ते n संख्यांची जर आपल्याला बेरीज पाहिजे असेल तर n कंसात n अधिक 1 आणि त्याला भागिले 2 करायचं. ओके. मग आता आपण या ठिकाणी 2 प्रकारचे उत्तर काढूयात. पहिलं आपण 1 ते 20 पर्यंतच्या 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करू. किती होते? 1 ते 90 पर्यंत जर आपल्याला बेरीज पाहिजे असेल तर ती किती येते? 1 ते 90. तर 1 ते 90 या संख्यांची बेरीज काढायची असेल तर तुम्हाला n म्हणजे तुमचे 90 हा आकडा घ्यायचा तुम्ही. 90 कंसात 90 अधिक 1 आणि याला भागिले 2 करायचेत. म्हणजेच किती? तर 90 गुणिले 91. 90 गुणिले 91 याचं 90 अधिक 1चं उत्तर 91 होईल आणि याला भागिले 2. या 2ने जर आपण 90ला भाग दिला तर ते उत्तर निम्म होईल, म्हणजे 45 होतील. बे 1 बे आणि याने भाग दिल्यानंतर 45 उत्तर येईल. म्हणजे 45 गुणिले 91 अशा पद्धतीने हा गुणाकार आपला करावा लागेल. 45ला जर आपण 91ने गुणलं तर त्याचं उत्तर 4095 असं येतंय. याचं उत्तर येईल 4095.
तर 4095 ही तुमची 1 पासून तर 90 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज झाली. आता याच्यातनं आपलं 1 ते 20 पर्यंतचे काढून टाकू आपण, कारण आपलं 21 ते 90ची काढायची बेरीज विचारलेली आहे. त्यामुळे आपण आता ही जी बेरीज केली ती 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची आली. याच्यातनं आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज वजा करून टाकू. तर त्यासाठी 1 ते 20ची बेरीज किती येते पहा. 1 ते 20 यांची बेरीज म्हणजे तुम्हाला इथे n म्हणजे किती घ्यायचे, आता 20 घ्यायचे. तर 20 कंसामध्ये 20 अधिक 1 आणि त्याला भागिले किती करायचे, 2 करायचे. म्हणजेच याचं उत्तर 20 गुणिले 21 भागिले 2. बे 1 बे, बे 10 हे 20, म्हणजेच 10 गुणिले 21 म्हणजेच किती झाले, 210 झाले. तर आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची पहा. 4095 मधून 210 आपल्याला वजा करून टाकायचे. तर ती वजाबाकी अशी होईल, 4095 वजा 210. इथे 5 अशी 5 येतील, 9 ने गेल्यावर 8 उरतील. इथे वजाबाकी होत नाही त्यामुळे 10 हातचा घेतला, 10 झाले, 10 हातनं 2 गेले 8 आणि इथे हातचा दिल्यामुळे 3 उरले. तर 3885 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 इथे आपला योग्य दिसतोय. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. काय केलंय बघा, नीट समजून घ्या पुन्हा. 1 ते 90 पर्यंतची आपण बेरीज काढली या सूत्राने, ती आली 4095. आपलं 21 ते 90 पर्यंतची बेरीज हवी फक्त, म्हणून आपण काय करू, 1 ते 20 पर्यंतची काढून घेऊ, वजा करून टाकू. त्यामुळे ती जी बेरीज आहे 210 ती आपण काय केली, यातनं वजा केली. तर आपलं उत्तर याप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्यानंतर पुढचे आहे पहा. पुढचा तुमचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही. तर 1 ते 10 मधील मूळ संख्या ज्या आहेत त्यांची आधी आपण बेरीज करूयात. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत 1 ते 10 मधील, तर त्या मूळ संख्या आहेत पहा 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. तर ही बेरीज होईल पहा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 17 बेरीज होईल. आणि संयुक्त संख्या ज्या आहेत यामधल्या तुमच्या 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्या मधील म्हटलंय, म्हणजे 10 नाही घेता येणार आपल्याला. 1 ते 10 मधील म्हणजे 10 घ्यायचे नाहीत, 1 पासून 10च्या मधला जो भाग आहे त्याच्यातल्या आपल्याला त्या ठिकाणी संयुक्त संख्या घ्यायच्या आहेत. तर 1 ही मूळ संख्या पण नाही, संयुक्त संख्या पण नाही आहे, त्यामुळे ती आपल्याला या ठिकाणी बेरजेमध्ये वापरता येणार नाही आहे. मग पुढची 2 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, पुढची गेली तुम्हाला 4, 5 ही मूळ संख्या गेली, 6 नंतर 7 ही मूळ संख्या आहे, 8 आणि 8 नंतर पुढची तुमची संख्या येईल 9. तर याची बेरीज किती पहा, 9 8 17, 17 7 23, 23 आणि 4 27. आणि या दोघांची बेरीज परत करायची आपल्याला. 17 अधिक 27 बरोबर 7 7 14, चला 1 आणि 2 आणि 1 3 आणि 1 4, 44. तर 44 आपलं उत्तर आलेलं आहे. तर 44ला यापैकी कुणी भाग जाईल, कुणी भाग जात नाही असं म्हटले, कुणी भाग जात नाही. 2 अचूक पर्याय द्यायचे. तर पहिलीची संख्या 3 व 6, 3ने जातो का 44ला भाग, तर जात नाही आहे कारण अंकांची बेरीज 8 येते. 6ने पण भाग जात नाही आहे कारण 6च्या पाड्यामध्ये 44 येतच नाही. त्यामुळे पहिला पर्याय हा आपल्याला योग्यच म्हणता येईल. पहिला पर्याय योग्य आहे कारण 3ने पण 44ला भाग जात नाही आहे आणि 6ने पण जात नाही. दुसरा आहे 4 व 8, तर 4ने भाग जातो 44ला 11चा आहे की नाही, 11 चूक 44. त्याच्यामुळे हा पर्याय आपल्याला घेता येणार नाही कारण 4ने भाग जातोय 44ला, 8ने जात नाही आहे परंतु 4ने जातोय. पुढचे आहे 5 व 11, यामध्ये 5ने भाग जात नाही 44ला परंतु 11ने जातोय. 11 चूक 44 होतात, त्यामुळे आपल्याला हा पर्याय सुद्धा घेता येणार नाही. शेवटची संख्या त्या ठिकाणी तुमची 9 व 18 आहे, तर 9ने 44ला भाग जात नाही आणि 18ने पण जात नाही. त्यामुळे आपल्याला चौथा पर्याय घेता येईल. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय इथे योग्य आहे की ज्यामधल्या कोणत्याच संख्येने त्या ठिकाणी या 44ला हे जे उत्तर आलेलं आहे बेरीज 44 याला अजिबात भाग जात नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो काही स्वाध्याय सोडवलेला आहे, ज्यामध्ये स्वाध्याय 3.1 आपण पूर्ण केलेला आहे. सर्वांना निश्चित व्हिडिओ नक्की आवडेल. स्पष्टीकरण भरपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणा सर्वांना नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.